100 डेज मालिकेच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अजयची आई त्याला सांगते माझ्या आजारासाठी हे दागिने वापरायचे नाही। आता या भागामध्ये मोहिते राणीच्या घरी पोहोचतात। राणी त्यांचं स्वागत करून त्यांचा पाहुणचार करते। दोघंही केस संबंधित बोलतात। अजय आपल्या घराबाहेर उभा असतो तेव्हा मिमाणे तिथे येतात। ते त्याला कळवतात की मोहिते या केसचा सोक्षमोक्ष लावणार आहे। राणी मोहितांना आपल्या बाजूने करायचा प्रयत्न करते व त्यांना पैशांची लालच देते, तेव्हा मोहिते नाकारतात आणि सोफ्यावर जाऊन बसतात। राणी त्यांच्या पेयमध्ये बेशुद्धीची गोळी टाकते व त्यांना प्यायला देते। ती त्यांच्याकडे पिस्तूल बघायला मागते आणि दिवाळावर पिस्तूल चालवते। पेयमध्ये गोळी टाकल्यामुळे मोहिते बेशुद्ध पडतात। राणीला तिवारीचा फोन येतो। तो तिला सांगतो मी घराबाहेर उभा आहे। तेव्हा राणी त्याला आत यायला सांगते। आत आल्यावर तिवारी तिला कळवतो त्या पत्त्यावर कुणीच राहत नाही, ती जागा खाली आहे। राणी तिवारीला मोहितांना पोलीस स्टेशन मध्ये सोडून यायला सांगते। इथे नेहाचे आई बाबा नेहाला घडलेल्या प्रकरणाबद्दल समजावतात। तिवारी मोहितांना सोडायला पोलीस स्टेशन मध्ये येतो। राणी अजयला फोन करून कळवते की मोहिते पिऊन आले होते आणि माझ्याबरोबर खूप वाईटपणे वागून इथून गेलेत। अजय तिला सांगतो मी उद्या सरांबरोबर बोलून तुम्हाला फोन करतो। आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा मराठी कट्टा। मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्स व गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।